हा एक म्हणजे सिनेमातला प्रसंग मला आठवला. खूप छान आहे, तो मी सांगतो आपल्याला. म्हणजे माणसाचं नशीब कसं अकस्मात आणि अनपेक्षितपणे बदलतं, हे त्या सिनेमात दाखवले. मला वाटतं तो मॅकमोहन त्या सिनेमात आहे. मॅकमोहन नावाचा कलाकार, शोलेमधला सांबा, त्याचाच सिनेमा आहे. तर दाखवलं असं की 3 मित्र असतात आणि ते तिघे एका मोठ्या नदीच्या काठावर असतात. पण नाव जे आहे बोट, ती 2 माणसांनाच बसण्यासारखी असते. तिसरा माणूस बसत नाही, बोट लगे बुडून जाईल त्या तिघांच्या वजनानं. असं काहीतरी एक गंमतशीर त्यात दाखवले. तर तर कोण दोघं बसणार? जो तिसरा नाही राहील त्यानं त्या नदीच्या काठावरच राहायचं, बाहेर येण्याचा मार्ग सापडेपर्यंत. तर मग तो मॅकमन म्हणतो, चला आपण पत्ते टाकू तिघांना 3. ज्याचा पत्ता सर्वात हलका असेल तो इथं थांबेल आणि बाकीचे दोघं त्या नावेत बसून पुढं जातील. तर अशा रीतीनं मॅकमोहन पत्ते पिसतो सगळे आणि तिघांना 3 पानं टाकतो. तर एक जण पाहतो पत्ता उघडून, मग तिघांना 3 पालथी पानं टाकतो. तर तिघापैकी पहिला एक माणूस, पहिला त्याचा मित्र आपला पत्ता पाहतो, तो निघतो बादशहा, राजा, पत्त्यातला बादशाह निघतो. तो आनंदानं हसतो, वा वा मी वाचलो, आता मला नावातून जाता येतं. दुसरा जो आहे त्याचा पत्ता निघतो तिर्री. तर तो रडायलाच लागतो, दाखवतो तिर्री निघालेली. अरे देवा, आता ह्याच्यासारखं काय दुर्दैव असणार आहे, मला थांबायला होणार. तर देवा, आता माझं काही खरं नाही, काय नशीब माझं, कुठं बादशाह आणि कुठं तिर्री. तर मॅकमोहन म्हणतो, अरे थांब थांब, माझा पत्ता मला बघू दे. असं म्हणून मॅकमोहन आपला पत्ता काढून दाखवतो, तो निघतो दुर्री. तर ज्याची तिर्री असते तो आनंदाने उडी मारतो. मग त्याला अनपेक्षित अकस्मात असा आनंद होतो की मी वाचलो. तिर्रीपेक्षा दुर्री हलकी असते हे मला माहीत नाही, मला माहीत होतं, पण त्याला येईल दुर्री माहीत नव्हतं. तर ह्या सिनेमामध्ये असं सांगितलेलं की केव्हा काय नशीब माणसाचं फळेल सांगता येत नाही. तर असो, हा माझा एक प्रसंग सांगितला. आता मी दुसरं म्हणजे माझा विचार सांगू इच्छितो ह्या ठिकाणी, की दुसरा लेख माझा, त्याचं नाव आहे गाढ झोप. गाढ झोप हा थोडासा वैचारिक मला सुचला. तर तुम्ही केव्हाही पाहिला असेल की एखादी क्लिष्ट समस्या किंवा अवघड प्रश्न, गुंतागुंतीचा किचकट प्रॉब्लेम, त्याच्यावर तुम्ही सोल्युशन काढण्याचा खूप प्रयत्न करता, पण तो निघतच नाही, त्याच्यावर उत्तर सापडत नाही. दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने जातात, तुम्ही परेशान होतात त्या दुखण्यामध्ये, पण तुम्हाला सोल्युशन सापडत नाही. तर टेन्शनमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला झोप लागते गाढ. तर 2 तास जवळपास झोप लागते, माणसाला अगदी गाढ झोप लागते. तर त्या झोपेतून उठल्यानंतर तुमचं माइंड बघा किती एकदम फ्रेश वाटतं. असं वाटतं की सगळ्या जगातला उत्साह आपल्यामध्ये आलेला आहे. कारण का, तर त्या समस्येचा विचार करून करून माणसाचा मेंदू शिणलेला असतो, थकून गेलेला असतो माणूस, क्षीण आलेला असतो मेंदूला. तर त्याच्यावर परिणाम म्हणून गाढ झोप लागते. समस्येवर उपाय निघो की न निघो, नाही जरी निघाला तरी त्या समस्येच्या विवंचनेमध्ये माणसाला गुंगी लागते आणि झोप लागते 2 तास 3 तास. आणि त्या झोपेतून उठल्यानंतर तो इतका फ्रेश होतो की त्याला वाटतं आता आपण नक्की ह्याचं उत्तर सापडणार. तर हा बऱ्याच जणांचा अनुभव असेल, हो ना, की एखाद्या दुखण्यातून गाढ झोप, टेन्शनमधून आपण झोपलो टेन्शनमध्ये, की ती झोप झाल्यानंतर टेन्शन दूर झाल्यासारखं वाटतं आपलं. असा आहे एक. तर हे माझे 2 म्हणजे लेख मी आपल्याला सांगितले.